आणि भाऊबीजेच्या मुहूर्तावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना मिळून एकच बहीण उर्वशी ठाकरे असल्यानं यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थवर साजरी होणार आहे। उद्धव ठाकरे जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्याकडे भाऊबीजेला जाणार असल्याची शक्यता आहे। काल बुधवारी राज ठाकरेंच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचले होते आणि आज पुन्हा एकदा भाऊबीजेच्या निमित्तानं ठाकरे परिवार एकत्र येईल अशी शक्यता वर्तवली जाते। तर काल मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थावर गेले होते, तर आज भाऊबीजेच्या निमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। तेजस ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे या सगळ्यांना एकत्र मिळून उर्वशी ठाकरे ही एकुलती एक बहीण आहे आणि त्यानिमित्तानं भाऊबीज पुन्हा एकदा शिवतीर्थावर साजरी होण्याची शक्यता आहे। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। अजय, भाऊबीजेच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, शक्यता आहे, काय चित्र पाहायला मिळेल? आपण जर पाहिलं तर आज भाऊबीज आहे आणि भावा बहिणींच्या जिव्हाळ्याचा आज एकंदरीत सण आहे। त्याच निमित्तानं आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळत आहेत मागच्या अनेक दिवसांपासून आणि आज तर एकंदरीत सणाचा मुहूर्त आहे, त्यामुळे आज पुन्हा एकदा ठाकरे बंधू विशेषतः त्यांच्या ज्या बहीण आहेत राज ठाकरेंच्या बहीण जयवंती ठाकरे देशपांडे त्यांच्यासोबत भाऊबीज करताना पाहायला मिळण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते। याआधी गणेशोत्सव असो, वाढदिवस असो, कालचं चित्र पाहिलं तर राज ठाकरे यांच्या आईंचा वाढदिवस होता, त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर आलेले पाहायला मिळाले होते आणि आज एकंदरीत विशेष म्हणजे सणाचं दिवस आहे आणि त्यामुळे भाऊबीजेच्या निमित्ताने राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि जयवंती ठाकरे देशपांडे एकत्र भाऊबीज साजरी करताना पाहण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासोबतच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, उर्वशी ठाकरे यांची सुद्धा भाऊबीज जी ती शिवतीर्थावर पार पडण्याची शक्यता आहे, कारण की ते या आदित्य आणि तेजस ठाकरेला सुद्धा एकच बहीण आहे, ती म्हणजे त्यांच्या काकाची मुलगी राज ठाकरे यांची मुलगी, ती म्हणजे उर्वशी ठाकरे। त्यामुळे त्या तिघांचंही म्हणजे अमित ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचं सुद्धा भाऊबीज जे ते एकत्र होण्याची शक्यता जी आहे ती आज आहे, कारण की आज सणाचं आणि भाऊबीजेचं निमित्त आहे। बरोबर आहे, भाऊबीजेच्या निमित्तानं हे सगळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि एक वेगळं चित्र आज पुन्हा एकदा पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। पण अजय, जर आपण पाहिलं तर या सगळ्या गाठीभेटींमध्ये राजकीय धागेदोरे सुद्धा शोधले जात आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। गेल्या 3.5 महिन्यातली ही 8वी भेट होईल जर आज झाली तर त्याचे राजकीय अर्थ कसे निघतात? आपण जर पाहिलं प्रज्ञा, तर जरीही हे कौटुंबिक भेटी असल्या तरी हे महत्वाचं आहे की दोन्हीही नेते म्हणजे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो हे त्यांच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत। त्यांच्याच युतीच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेल्या आहेत। पुढे जाऊन जर पाहिलं तर आदित्य ठाकरे असतील किंवा मग अमित ठाकरे असतील तर आदित्य ठाकरे सुद्धा युवा सेनेचे प्रमुख आहेत आणि अमित ठाकरे हे सुद्धा विद्यार्थी सेनेचे प्रमुख आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत, कौटुंबिक भेटी वाढत आहेत आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे की मागच्या 18 वर्षांपासून जो दुरावा होता तो संपलेला आणि त्याला कारण म्हणजे की एकंदरीत मराठीचा मेळावा असेल, पण मराठीचा मेळावा हे सुद्धा एक राजकीय घटना होती, राजकारण त्याच्यावरून झालं होतं। हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ही दोन्ही भावं एकत्र आलेली पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात महानगरपालिकेच्या निवडणुका लढण्याची तयारी ही भाव करताना पाहायला मिळत आहे। BLOच्या मीटिंग असतील किंवा मतदार यादींचा प्रश्न असेल त्यावेळेस सुद्धा हे बंधू जे ते एकत्र आलेले होते आणि आपण जर पाहिलं तर पुण्यासारखी ज्या घटना घडल्या, ज्या विद्यार्थी सेनेच्या घटना झाल्या त्या ठिकाणी सुद्धा अमित ठाकरे तेवढ्या पद्धतीने आक्रमक पद्धतीने बरोबर आहे। त्यामुळे कौटुंबिक पातळीवर होणाऱ्या या गाठीभेटींचं राजकीय समीकरणांमध्ये कसं परावर्तन होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।